पहिला शेवला भेटला आपल्याला। आता ह्याला सुद्धा घ्यायचं, मोठा आहे भरपूर मित्रांनो। आज आपल्याला अजून एक शेवला भेटला आहे, हा बघा ठीक आहे, बघू शकता। ह्याला पण काढूया, एकच नंबर होऊ शकतं। किती मोठे शेवले आणले ताईने, खाली घे जरा, आता दिसतात आहे, मस्त मोठे शेवले भेटतात। नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। सकाळचे वाजलेत 10 वाजलेत आणि आज आपण परत आलो डोंगरामध्ये शेवले शोधण्यासाठी। तर बघा आज आपल्याला किती शेवले भेटत आहे। आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्ट असणार आहे, परत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी एकटाच आलो आहे शेवले शोधायला आणि आई वरती गेले। तर बघा आज आपल्याला किती शेवले भेटत आहे तर चला तुम्हाला दाखवतो। तर इथे अशी जागा आहे शेवल्याची, तर इथे आपल्याला शोधायच्या शेवल्या तुम्हाला दाखवतो। इथे असतील भरपूर शेवले, तर शोधावे लागतील आपल्याला। तर बघा आपल्याला आज किती शेवले भेटतात ते आणि आज त्याची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीत सुकट टाकून। तर एंडपर्यंत नक्की बघत राहा। आपण थोड्या मिनटात आपण आता चेक करायला बघूया की आपल्याला शेवले भेटतात की नाही। आता मित्रांनो ही भाजीला फक्त पावसाळ्यामध्ये येते, पहिला पाऊस पडला की या भाजीला सुरुवात होते चालवायला। तर आणि खूप शोधावी लागते तरच ही भाजी भेटते। तर आता इकडे आपण शोधूया। तर बघू शकता मित्रांनो, पहिलाच आपल्याला शेवला भेटलेला इकडे दाखवतो, हा बघा पहिला शेवला भेटला, पण हा फुल आहे बघू शकता। तरी आपण याची दांडीचा वापर आपण करू शकतो भाजीसाठी। तर हा शेवला आता आपण काढूया। हे बघा याच्या बाजूला अजून एक येतो आहे बघू शकता इथे। तर आपण हा असाच ठेवणार आहोत, आपण थोड्या दिवसांनी परत येऊया बघण्यासाठी। तर हा शेवळासुद्धा येईल, हा जो मोठा झाला तो शेवळा आपण काढूया। तर बघा पहिला शेवला भेटला आपल्याला, हा बघा पहिला शेवला भेटला, फुलेला भेटला। अजून असतील इथे, शोधावे लागतील। हा बघा आपल्याला लागोपाठ एक शेवला अजूनही भेटलेला इकडे, हा बघा मस्त मोठा आहे, ह्यालासुद्धा आपण घेऊया। हा बघा पहिला शेवला भेटला आपल्याला, हा बघा आता ह्यालासुद्धा घ्यायचं, मोठा आहे भरपूर, हा बघा खालोपर्यंत गेला, खालतीपर्यंत गेला आहे। त्याला काढण्याचा प्रयत्न करूया। बघा अशा प्रकारे आपले 2 शेवले झाले इथे। हा दुसरासुद्धा आपल्याला शेवला भेटला आहे, अजून असतील इकडे बघावं लागेल। बघूया आता मित्रांनो, आज आपल्याला अजून एक शेवला भेटला आहे, हा बघा ठीक आहे, बघू शकता। ह्याला पण काढूया। इथे काठीकडे ठेवले आपण, हे बघा इथे बघा 3 शेवले झाले आपल्याकडे। मस्त की आपल्याला 3 शेवले भेटले, अजून असतील इकडे, शोधावे लागतील, बघूया। तर मित्रांनो आपल्याला भरपूर कमी शेवले भेटले। आता घरी जाऊन आपल्याला आईला किती भेटले ते खूप शोधलं आपल्याला, आपण कमीत कमी अर्धा 1-2 तास आपण शोधलं, पण आपल्याला नाही भेटले। आपल्याला 3 का 4 भेटले शेवळे। आता आई वरती गेलेली आहे, तर बघूया आता आईला किती शेवळे भेटत आहे, तुम्हाला घरी जाऊन दाखवतो। तर चला, तर आज आई ना डोंगरात गेलेली सकाळपासून, आता दुपारी आली होती, तर तिने ना शेवळे आणलेत। तर त्याच्याच आपण रेसिपीसुद्धा बनवणार आहे संध्याकाळी, तर तुम्हाला दाखवतो किती शेवले आणलेत किती नाही ते। तर तिकडे आई आहे, तुम्हाला दाखवतो। बघू शकता आईने ना या शेवले आणल्यात, भरपूर मोठे आहेत। हे बघा या शेवल्यांना आपण गरवी शेवले बोलतो, हे भरपूर मोठे असतात। हे बघा एवढे मोठे आपण शेवले आणलेत। तर ह्याचीच आज आपण ना रेसिपीसुद्धा बनवणार आहोत आणि इथे त्यात मेन लागणारे काकडसुद्धा आहे। हे बघा तुम्हाला दाखवतो, इथे अजून आहेत बारके, हे बघा इथे सुद्धा आहेत बारके, आणि इथे काकड आहेत जे आपल्याला लागणार आहे त्यासाठी। तर ह्याचीच आपण रेसिपीसुद्धा बनवणार आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर थोड्यात आपण भाजी वगैरे साफ करायला घेऊ, तुम्हाला दाखवतो। तर बघू मित्रांनो इथे आहे ना आता भाजी कापायला घेते शेवयाची। हे बघा अशा प्रकारे मस्त की बारीक करून घ्यायची, आणि ते आईने अगोदरपासून बारीक करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे। अशा प्रकारे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे, आणि अजून भरपूर आहे तिथे सुद्धा, ते पण कापून घ्यायचे पूर्णपणे। अशा प्रकारे कापून घ्यायचं आपल्याला।
भरपूर जणांना दांडे नाही घेत शेवयाचे, ते बघा आपण दांडेसुद्धा घेतो, याला पण खूप चव असते, त्यासाठी आपण दांडेसुद्धा घेतो आहे बघा. अशा प्रकारे शेवयाचे दांडे असतात, ते सुद्धा आपल्याला घ्यायचे असतात. आणि हे बघा इथे आपण मस्त की सोडून घ्यायचे असतात, याची जी साल असते ना वरची ती काढून घ्यायची असते. हे बघा आई तुम्हाला दाखवेल, हे बघा अशा प्रकारे साल काढायची असते, नंतर त्याचे तुकडे करून आणि भाजीत टाकायचे. बघा अशा प्रकारे बघू मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला दांड्याला कापून घ्यायचे बारीक. बघा आई कापते आता, असे आपण सर्वांना सोडून घेतले, नंतर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे. बघा मित्रांनो, इथे आपण आता काकड्यानं किसून घेतो, जेणेकरून शेवयाच्या भाजीला खाज नाही आली पाहिजे म्हणून. तर इथे आपण भरपूर घेतलेत. हे बघा इथे एवढे थैलीभरून काकड आहेत आपल्याकडे. हे आता आपण किसून मस्त की आपण कुकरला शिजवून घेणार, तुम्हाला शिजवून झाल्यानंतर दाखवतो. चला तर बघू मित्रांनो, आपल्याला शेवयाची भाजी शिजवून झालेली आहे आणि आज आपण बनवतो सुकटमध्ये. तर आपण इथे घेतले सोडे, मस्तपैकी भिजवून घेतलेले आहेत. कढई आपल्याला मस्त गरम झालेली आहे, बघू शकता, त्यात तेल टाकलेलं आहे. आणि आज आपण जिऱ्याची फोडणी न पाहता आज आपण लसूणची फोडणी देणार आहोत वेगवेगळे. आणि इथे आपण चिंच भिजत ठेवलेत, आणि इथे कोथिंबीर घेतले, इथे कढीपत्ता आहे बघू शकता, आणि वरतून मस्त की मीठ टाकलेलं आहे. आता त्याचे आपण सगळे मसाले टाकणार आहोत. याच्यामध्ये लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला सगळं आपण टाकून घेणार आहोत. तर इथे आता चिकन मसाला पण टाकतोय. त्याच्यात आपण चिकन मसाला टाकलेला बघू शकता. तर इथे हळद टाकून घेतो आपण. आता आपण घेतलाय लाल तिखट मसाला, इथे आपण घेतलाय लाल कलर मसाला घेतला आपण. इथे घेतलाय आपण गरम मसाला. नंतर आपण मस्त कढीपत्ता टाकून घेतलेला आणि ते सगळं टाकलं. आता आपण लसूण टाकले फोडणी देण्यासाठी बघू शकता. मित्रांनो मस्त की लसूण आहे ना लाल झालेलं आहे. आता आपण टाकतो त्याच्यामध्ये पूर्ण शेवयाची भाजी. मस्तपैकी तडका द्यायचा आपल्याला, जेणेकरून भाजीला मस्त टेस्ट येईल आपल्या. आणि अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये आपण सुकट टाकले, जसं की सोडा, आणि भाजीने खूपच चांगलं होतं सोड्यामध्ये सुकटमध्ये टाकल्यावरती. बघूया अशा प्रकारे आपण टाकून घेतले. आता आपण चिंचेचं पाणी टाकतो त्याच्यामध्ये. तर बघू शकता मित्रांनो, आपली शेवयाची भाजी ना मस्तपैकी रेडी झालेली आहे. बघू शकता मस्त सुगंध येतोय. बघू शकता मस्त की आपली भाजी ना रेडी झालेली आहे. तर मित्रांनो, लाईट गेल्यामुळे ना आपल्याला जास्त काही व्हिडिओ बनवता आला नाही. नेक्स्ट आपण चांगला अजून व्हिडिओ बनवूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघायला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला.